म्हणजे पूर्णतः फॅशिस्टीकरण झालेलं आहे सत्तेचं आणि त्यामुळे संघ बीजेपी RSSचे लोक प्रत्येक इन्स्टिट्यूटमध्ये बसवून आतून पोखरण्याचं काम यांनी सगळ्या इन्स्टिट्यूटचं केलेलं आहे. गेल्या 100 वर्षात दलितांवर अत्याचार करणं हे याच्यातून दिसून येतोय की यांचा दलितांबद्दलचा राग किती मोठा आहे किंवा वेगवेगळे धर्माचे सुद्धा मुद्दे आणले जात आहेत किंवा धार्मिक द्वेष करणारे जे भडकाऊ भाषणं देणारे नेते मंत्री यांच्याच सत्तेत बसलेले आहेत. बरोबर आहे. खाजगीकरणामुळे किंवा न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आली 2020 मध्ये तेव्हापासून तर पूर्ण लूट करण्याची सूट दिलेली सर्व इन्स्टिट्यूट्सला. ज्या काही मागण्या पूर्ण होत नाहीयेत, PF ESI मिळत नाहीये, पेन्शन मिळत नाहीये, त्याच्यासाठी संघटित होऊन किमान संप करू शकत होते, युनियन बांधू शकत होते, संघर्ष करू शकत होते. हा संघर्षाचाच पैलू गायब करून टाकलाय 4 लेबर कोडच्या माध्यमातून. जिथे सर्वांना समान अधिकार असतील आणि मुळात देश चालवणारा जो कष्टकरी वर्ग असेल तो एक चांगल्या परिस्थितीत जगू शकेल, जिथे स्त्री पुरुष समानता असेल, जिथे सर्व अधिकार सर्वांना असतील, अशा समाजाच्या निर्मितीसाठी तर निवडणुका फार काम नाही करू शकणार. त्याच्यासाठी एक जनतेची संघटित आंदोलनं उभी करावी लागतील. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपल्यासोबत कॉम्रेड अश्विनी खैरनार आहे. नमस्कार. अश्विनी, तुझं स्वागत आहे. अश्विनी यावेळेला इलेक्शनला उभी आहे. पुणे महानगरपालिकेसाठी प्रभाग क्रमांक 39 मधून ती उभी आहे आणि भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष या पक्षाकडून ती उभी आहे. त्यामुळे आज आपण जी काही चर्चा करणार आहोत, खरं तर तुम्ही ज्या कोणत्या तुमच्या शहरामध्ये असाल त्या ठिकाणी जे आता महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत त्या ठिकाणी उभे असलेले जे उमेदवार आहेत त्यांना तुम्ही काय प्रकारे प्रश्न विचारले पाहिजे. मी आता जेव्हा अश्विनी सोबत बोलत होती तेव्हा मला लक्षात आलं की इतक्या बेसिक गोष्टींची जाण आहे अश्विनीला आणि नेमकं शहरासाठी काय करणं आवश्यक आहे, त्या भागासाठी काय करणं आवश्यक आहे, हे मला असं वाटतं की बाकी कुठल्या उमेदवारांना इतकं माहिती नसेल. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्ही कुठलेही जरी असाल तरीही. तर आज आपण अश्विनीकडून समजून घेऊया की ती निवडणुकीला उभी आहे, तिचा प्रचार कसा सुरू आहे आणि काय त्यांचे मुद्दे आहेत, पक्ष म्हणून पण ते काय मुद्दे समोर ठेवत आहेत. अश्विनी, मला सांग, तुझा जो भाग आहे नेमका पुण्यातल्या कुठल्या क्षेत्रामध्ये हे येतं? पुण्याच्या पेरिफेरीला असलेला ऍक्च्युली जो अप्पर इंदिरानगर भाग आहे, बिबवेवाडीमध्ये येतो आणि त्याच्यामध्ये म्हणजे हे असतंच की शहराच्या पेरिफेरीला काय असतं तर सेंट्रलला एक मोठमोठ्या बिल्डिंग आणि श्रीमंतांची घरं वगैरे, मार्केट, ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याच्या कोपऱ्याला म्हणजे पेरिफेरीला असतं ते शहर स्वच्छ ठेवणारे कामगार कष्टकरी किंवा शहर चालवणारे जे कोणी म्हणजे मेहनत करणारे, ज्यांच्या मेहनतीतून प्रोडक्शन होतंय, उत्पादन होतंय, त्यांच्या छोट्या छोट्या वस्त्या ज्याच्यात खूप छोटी छोटी घरं असतात आणि ज्यांना म्हणजे रोजगार वगैरे नसल्यामुळे किंवा हातावरचं पोट असल्यामुळे अनेक छोटी मोठी कामं करून त्यांना आपला गुजारा करावा लागत असतो, अशांची लोकसंख्या असलेला हा अप्पर इंदिरानगरचा भाग आहे. अच्छा, तर आता निवडणुकीला जो तुमचा प्रचार चाललेला आहे, पक्ष म्हणून तुमचा काय कार्यक्रम आहे, म्हणजे काय तुमच्या डोक्यामध्ये आहे व्हायला पाहिजे? म्हणजे भूमिका काय आहे पक्षाची? भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष RWPI हा मुख्यतः म्हणजे पक्षाची सुरुवातच यासाठी केली गेली. देशभरातल्या कामगार कष्टकऱ्यांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन यासाठीच पक्षाची सुरुवात केली होती की अनेक निवडणुका पाहिल्या, अनेक वर्षापासून कोणत्या ना कोणत्या निवडणुका चालल्या आहेत किंवा देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष झाली, पण प्रत्येक वेळेस कोणत्या ना कोणत्या पक्षाने येऊन जनतेला आश्वासनं दिली, आम्ही तुमच्यासाठी म्हणजे अच्छे दिन आणूपासून किंवा याच्यापूर्वी दिलेली आश्वासनं सुद्धा होती, परंतु त्यातले पूर्ण केली आश्वासनं असे नाहीच आहेत. हे सत्य दिसून आलंय खूप स्पष्टपणे की यांनी आश्वासनं जनतेला केली, त्या आधारावर त्यांनी मतं सुद्धा मिळवली, सत्तेवर आले सुद्धा, परंतु सत्तेवर येऊन जनतेचे प्रश्न यांच्या पूर्ण राजकारणातून नेहमीच गायब राहिले आणि म्हणून कामगार कष्टकऱ्यांचे जे खरे प्रश्न आहेत आणि कामगार कष्टकऱ्यांचे स्पेसिफिकली का म्हणते मी, त्याला पण एक कारण आहे की मोठा वर्किंग क्लास जो जवळपास देशभरातल्या 70% पेक्षा जास्त लोकसंख्या ज्यांची आहे,
बरोबर. त्यांचीच स्थिती आज इतकी वाईट आहे की जीवनाच्या मूलभूत गरजा सुद्धा त्यांना पूर्ण करता येत नाहीये. म्हणजे नक्कीच कारखान्यांमध्ये काम करणारे, कन्स्ट्रक्शन साईटवर काम करणारे किंवा कुठेही काम करणारे हे जे कामगार आहेत, त्यांच्या मेहनतीशिवाय शहर चालू शकत नाही की देश चालू शकत नाही, कुठलं काम होऊ शकत नाही. परंतु त्यांची स्थिती एवढी वाईट आहे की कामाच्या ठिकाणी त्रास आहेच. पक्का रोजगार नाहीये. 10-12 हजारावर घर चालवणं म्हणजे आजच्या महागाईत अत्यंत मुश्किलीचं काम आहे त्यांच्यासाठी. त्यांच्या मुलांना शिक्षणापासून खूप दूर आहे. कारण शिक्षणाच्या खाजगीकरणामुळे किंवा न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आली 2020 मध्ये, तेव्हापासून तर पूर्ण लूट करण्याची सूट दिलेली सर्व इन्स्टिट्यूट्सला. तर मग त्याच्या आधारे जर तुम्ही शाळांच्या फीज लाखोज मध्ये घेत असणार तर शक्यच नाहीये ना कामगार कष्टकऱ्यांच्या मुलांना अशा शाळांमध्ये शिकवणं किंवा एक चांगलं डॉक्टर इंजिनियर बनवणं, मग पुढे जाऊन चांगली नोकरी करू शकतील वगैरे. तर बेसिकली ही व्यवस्थाच अशी आहे जी म्हणजे कामगाराचा मुलगाही पुढे जाऊन कामगार कसा बनेल, यांच्या कंपन्यांमध्ये कारखान्यांमध्ये काम कसा करेल, असंच प्रोडक्शन ही व्यवस्था करत असते. बरोबर. आणि म्हणून जी व्यवस्था ह्या मोठ्या पॉप्युलेशनसाठी काहीच करू शकत नाही, त्यासाठी मग कुठलेही भांडवली पक्ष येऊ द्या सत्तेवर, ते जनतेसाठी काम करत नाहीत. म्हणून भारताचा क्रांतिकारी कामगार पक्षाची स्थापना केली, ज्या पक्षाने म्हणजे हीच भूमिका कायम घेतली की आपल्याला कामगार कष्टकऱ्यांच्या खऱ्या हक्क अधिकारांसाठी एक संघटित ताकद म्हणून संघर्ष करणं गरजेचं आहे. या सत्तेविरोधात, या व्यवस्थेविरोधात संघर्ष करणं गरजेचं आहे. आणि सध्या 2014 पासून सत्तेत आलेलं जे फॅशिस्ट सरकार आहे, भाजपचं सरकार आहे, त्या फॅशिस्ट सरकारचा सुद्धा विरोध करण्यासाठी एक व्यापक क्रांतिकारी जन आंदोलन उभं करणं गरजेचं आहे. आणि हे आंदोलन भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष गेल्या अनेक वर्षापासून देशभरात करतच आहे. विविध क्षेत्रातल्या कामगारांना सतत संघटित करण्याचं काम, त्यांच्या मुद्द्यांवर त्यांना संघटित करण्याचं काम, आणि जे देश पातळीवर जे मुद्दे आहेत, रोजगार नसणं, शिक्षण नसणं किंवा अगदी घरासारख्या समस्या, आरोग्य व्यवस्थेच्या समस्या, ह्या मूलभूत गोष्टी सुद्धा नाही आहेत. मग त्या आधारावर त्यांना संघटित करणं हे 12 ते 13 राज्यांमध्ये देशभरात RWPIचं काम चालू आहे. अच्छा. पण आता तू जेव्हा उभी आहेस या निवडणुकीला, तेव्हा त्याचे म्हणून तुझ्या भागातले, प्रभागातले जे काही प्रश्न आहेत, तो उदाहरणार्थ मी त्या भागात राहिलेली आहे, त्यामुळे मला माहितीये की तिथे कायम तिथून ते गटाराचं पाणी वाहत असतं, ते ड्रेनेज फुटलेलं असतं. तर अजून कोणत्या ठिकाणी काय प्रश्न आहेत आणि त्याच्यावर काय तुमचा रोल असणार आहे किंवा तुम्ही काय भूमिका आहे? बरोबरच आहे. म्हणजे ज्या अप्पर आणि सुपरचा जो भाग आहे, मी सांगितल्याप्रमाणे मोठा वर्किंग क्लास तिथे राहतो आणि छोटी छोटी घरं आहेत, ड्रेनेजच्या लाईन्स वगैरे फुटलेल्या आहेत. आणि म्हणजे श्रेयसनगर, शेळके वस्ती सारखे भाग आहेत अप्परमध्ये, जिथे आम्ही म्हणजे अप्पर सुपरच्याच पूर्ण भागात काम करतोय. पण त्या भागांमध्ये कामगारांनी गेल्या 2 वर्षापूर्वी वगैरे सांगितलं की इथे सतत ड्रेनेज लाईन्स फुटलेल्या असतात, पाणी वाहतंय किंवा अक्षरशः बाथरूम मधून ते पाणी घरांमध्ये शिरतंय. आणि त्याच्या विरोधात आम्ही जर नगरसेवकाकडे जातो, त्याची कंप्लेंट करतो, तर ते म्हणतात की म्हणजे सध्या आमच्याकडे पद नाही, आमच्याकडून हे काम होऊ शकत नाही. किंवा मग आम्ही त्यानंतर निवेदन द्यायला वॉर्ड ऑफिसला गेलो की अशा अशा समस्या आहेत आणि लोकांना सतत ह्या प्रश्नांना सामोरं जावं लागतंय. म्हणजे स्वतः जे मेहनत करून हा देश चालवताय, त्यांच्या घरांमध्ये साधं स्वच्छ पिण्याचं पाणी येऊ नये किंवा सतत दुर्गंधीत राहावं लागतं, हा काय प्रॉब्लेम आहे. तर मग तेव्हा वॉर्ड ऑफिसरने सांगितलं की हा जो भाग आहे, तिथली लोकसंख्या जर 30 वर्षापूर्वी कन्सिडर केलं तर त्यावेळेसच्या लोकसंख्येनुसार पाण्याच्या पाईपलाईन्स असू द्या किंवा ड्रेनेज लाईन्स त्यांनी टाकण्याचं काम केलं होतं. त्यानंतर आपल्याला तर माहिती आहे की पुणे मेट्रो सिटीजमध्ये गणलं जातं आणि देशभरातून वेगवेगळ्या ठिकाणातून मायग्रंट वर्कर्स येतात की त्या ठिकाणी त्या ठिकाणी, म्हणजे झारखंड असू द्या, UP बिहार असू द्या, कर्नाटक असू द्या,
तिकडे कामं नाहीत म्हणून छोटी मोठी कामं करायला स्थायिक होतात इकडे येऊन लोक. तर मग घरं वाढली, लोकसंख्या वाढली, बाहेरून येणाऱ्यांची संख्या जशी वाढत गेली ते लोक वाढली, घरही वाढली, पण त्यानुसार त्या प्रकारच्या पाईपलाईन्स पुरवल्या गेल्या नाही. ज्या सुधारणा करण्याची गरज होती, ड्रेनेज लाईन्स असू द्या, पाईपलाईन्स असू द्या, त्यांच्यामध्ये त्या नाही केल्या गेल्या. आणि मग अक्षरशः अगोदरच्या ज्या ड्रेनेज लाईन्स होत्या त्यांच्यावर यांनी नवीन कन्स्ट्रक्शन्स बांधले आणि मग फुटल्यावर अख्खच्या अख्खं घर कोण पाडणार तू तेव्हा? म्हणाली होती की बरेच लोक मधल्या काळामध्ये आजारी पडले होते ते पाणी हो, पिऊन, त्याच्यामुळे हो, जे हो. काय. हो, म्हणजे हेच की पाईपलाईन फुटल्यामुळे पिण्याच्या पाण्यात ते ड्रेनेजचं पाणी मिक्स होतंय, काळं पाणी येतंय पिण्याच्या पाण्याच्या जागी आणि मग ते पिऊन अनेकांना गॅस्ट्रो, कॉलरा सारखे आजार झालेले. हॉस्पिटलचे बिलं भरावे लागत होते, जे की घरात कमाई नाहीच आहे, ते बिल कुठून भरणार हा प्रश्न त्यांच्यासमोर होताच. आणि पण त्या बिसलेरीचं लोकांना पाणी हे घेऊन कळतंय का? प्यावं लागतंय. बिसलरीचं पाणी घेऊन प्यावं लागतंय, पैसे द्यावं लागतंय रोज पाण्यासाठी सुद्धा. म्हणजे पाणी सुद्धा यांनी खाजगी केलेलं आहे, जे की पहिले जे निसर्गाने आपल्याला दिलेलं आहे त्यामुळे ते फ्रीच असायला पाहिजे, हवा पाणी, आणि हा आपला हक्क आहे. हम्म. पण समजा हे ड्रेनेज फुटणं, त्याच्यामुळे एकंदरच खूप मोठ्या भागावर सगळ्यांना पोटाचे त्रास होणं, आजार होणं, हे प्रश्न हे इथल्या प्रभागामधला जो कोणी निवडून येतो त्या व्यक्तीकडे आपण जाऊन दाद मागायला पाहिजे किंवा त्यांनी तो सोडवला पाहिजे. ही काय वाटतं तुला, जनतेमध्ये तो अवेअरनेस आहे का? त्या जनतेला हे कळतंय का की हे यांच्यामुळे आहे? किंवा कारण की निधी तर त्या गोष्टीसाठी दिलेलाच असतो ना, अशा गोष्टींसाठी, पण तो खर्च केला जातो नाही जात? काय वाटतं तुला, लोकांचं काय म्हणणं आहे त्याच्यात? समजत आहे का लोकांना? म्हणजे ते तर नक्कीच समजतं लोकांना की आपण यांना याच्यासाठी निवडून दिलेलं आहे. मग जेव्हा साधं पिण्याचं पाणी आपल्याला चांगलं मिळू शकत नाहीये तर त्याच्यासाठी कंप्लेंट घेऊन गेले अनेक वेळेस नगरसेवकाच्या ऑफिसला वगैरे जाऊन. परंतु छोटी मोठी कारणं देऊन त्यांना टाळण्यात आलं. जसं की आम्ही खूप JCB लावून वगैरे खोदलं, परंतु लिकेज कुठे आहे हेच सापडत नाही, अशी उत्तरं देण्यात आली नगरसेवकाकडून. आणि मग आता मग निवडणुका त्यासाठीच त्यांना बसवलंय ना तिथे, सापडत नाही म्हणजे फ्री मध्ये थोडी शोधत आहे तुम्ही. म्हणजे पक्षातर्फे एक फक्त मीटिंग घेण्यात आली श्रेयसनगरच्या कामगारांची आणि दुसऱ्या दिवशी चांगलं पाणी सोडलं, अशा देखील घटना घडलेल्या आहेत. अच्छा, म्हणजे तुम्ही हस्तक्षेप केल्यामुळे पण गोष्टी हा घडल्या. हा, अच्छा. नक्कीच तो शिक्षणाचं प्रश्न काय? पूर्णतः सुटला नाही. ज्याला मनपाचं बोलणं होतं की 10 लाखापर्यंतचं म्हणजे गरज आहे नवीन पाईपलाईन टाकायला, पण जनतेचा दबाव बनल्याशिवाय ती टाकली जाऊ शकत नाही, असं वॉर्ड ऑफिसरचं म्हणणं होतं. हो, बरोबर आहे. म्हणजे जनतेने दबाव बनवला तर खूप गोष्टी होतात, आणि बरोबर, त्याच्यासाठीच या गोष्टी. आणि मला असं वाटतं की जनतेला अवेअर करणं हे पण एक तुमच्या पक्षाचं जे काय आहे ते, बरोबर. म्हणजे तुम्ही उभे आहात तर त्याच्यातनं हे पण होतं की लोकांना कळेल की काय मुद्दे असायला पाहिजे. पुढचा प्रश्न मला असं वाटतं की तू तिथल्या शाळांची स्थिती काय आहे? आता समजा हा जो काही तू सांगितलं की कुठला वर्ग तिथे राहतोय, तर त्यांची मुलं ही प्रायव्हेट शाळांमध्ये महागड्या फीस भरून शिकणं त्यांच्यासाठी खूप अवघड होत असणार आहे. काय परिस्थिती आहे शाळेची? शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे प्रायव्हेट शाळांची फीज अतिशय वाढलेली आहे. म्हणजे VIT सारखी चांगली नामांकित शाळा आहे, पण फीज इतक्या अव्वाच्या सव्वा असल्यामुळे नाही, ज्यांच्या घरातच येणारी कमाई 10-15, जास्तीत जास्त 20,000 आहे, ते नाही 50,000 किंवा त्यापेक्षा जास्त फीज भरू शकत. तर मग मनपाच्या शाळांमध्ये टाकावं लागतं पालकांना, कारण पर्याय नाहीच आहे दुसरा, किंवा लोन काढून जे शिकू शकतायत त्यांना मग लोनवर अशा शाळांमध्ये ऍडमिशन घेता येते. परंतु मनपाच्या शाळांची स्थिती अशी आहे की 7वी पर्यंत जर शाळा आहेत, 7 इयत्ता आहेत, तर 7 इयत्तांपर्यंत 2 शिक्षकांवर तो संपूर्ण भार आहे. बापरे, 7 इयत्ता 2 शिक्षक? हा, म्हणजे गर्दी एवढी आहे, 500-500 मुलांना सांभाळायचंय आणि मग कोणाकडे किती लक्ष द्यावं हे ही अडचण ठरते शिक्षकांसाठी सुद्धा. आणि त्यांना शिकायचं जरी आहे तरी सायन्स लॅब सारख्या बेसिक गोष्टी तिथे नाहीये, स्पोर्ट्स ग्राउंड नाहीये. तर मग अनेकांना त्रास तर होतोय, पण काहीतरी लोन काढून असू द्या किंवा शक्य तेवढा अजून कष्ट करून जर आपल्याला पगार किंवा कमाई वाढवून घेता येत असेल तर त्याच्यातून प्रायव्हेट शाळेत ऍडमिशन घेऊ, असा पालकांचा अप्रोच असतो. परंतु तेच की 10वी ते 12वीच्या पुढे खूप कमी संख्या आहे जी शिकू शकते. बरोबर.
कारण त्याच्या पुढे जाऊन जर नाही शिकता येते, पैसाच नाहीये पण तेवढा, हे तर एकंदर मग पुढे जाऊन कामगार बनतीलच ते. राज्य म्हणजे राज्य चालवणारे किंवा ज्यांच्या हातामध्ये आहे आज, हम्म. एकंदर त्यांच्या निर्णयाचा पण परिणामामुळे हे सगळं होतं ना. नक्कीच. नवीन शिक्षण धोरण जे आणलं मोदी सरकारने 2020 मध्ये, त्याच्यामध्ये या एज्युकेशन इन्स्टिट्यूट्सला खुली सूट दिली गेली आहे ना, की तुम्ही तुमच्या पद्धतीने ठरवा की किती फीज आकारायची तुमच्या इन्स्टिट्यूटकडून. बरोबर. तर मग जे काही प्रमाणात सरकारच्या हातात होतं ते अधिकारच पूर्णतः इन्स्टिट्यूट्सला दिले गेले, त्यांच्या मालकांना दिले गेले. तर ते हवेत तशी फीज आकारतात. म्हणजे करोनासारखा काळ गेला. करोनासारख्या काळांमध्ये जेव्हा शाळा बंद असून ऑनलाईन शिक्षण चालू होतं मुलांचं, त्यावेळेस या शाळांनी फीज वाढवली आणि म्हणतात की सर्व म्हणजे शाळेचे खर्चच या फीज मधून जाणार आहेत. तर जोपर्यंत तुम्ही फीज पूर्ण भरत नाही तोपर्यंत तुम्हाला लॉग इन सुद्धा करता येणार नाही. बापरे. आणि मग अनेकांचे शिक्षण सुटले ह्या काळात. मनपाच्या शाळेने काहीच पुढाकार घेतला नाही किंवा इथल्या नगरसेवकांनी सुद्धा मदत केली नाही की ही मुलं पुढे कंटिन्यू कसं ठेवतील शिक्षण. तू ज्या भागामध्ये अप्परचा जो काही अप्पर डेपोच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग जो आहे तो तिथे सकाळी येतो, जेणेकरून त्यांना कामगार कुठेतरी घेऊन नाका, येईल हा. कामासाठी. तर त्यांचे काय प्रश्न आहे आणि या ठिकाणी तुमचं काय धोरण असणार आहे? हा म्हणजे अप्परला 2 कामगार नाके आहेत. एक कुशल कामगारांचा आणि बाकी बिगारी काम वगैरे शिक्षण न झालेले किंवा मोठ्या प्रमाणावर कामगार त्या नाक्यावर येऊन थांबतात सकाळी 8:30-9 वाजता. जवळपास 350 ते 400 कामगार दररोज तिथे कामाची वाट पाहत थांबतात की कोणीतरी ठेकेदार येईल आणि काम असेल त्या ठिकाणी घेऊन जाईल. तर उभं राहायला सुद्धा एक नाका असला पाहिजे किंवा डोक्यावर शेड असली पाहिजे, बसायला जागा असली पाहिजे कामगारांना. तशी सोय कुठेही नाहीये कामगारांना. दुकानांसमोर वगैरे उभं राहावं लागतं किंवा भाज्यांच्या गाड्या असतात त्या ठिकाणी उभं राहावं लागतं. मग त्या दुकानदारांकडून अतिशय हीन वागणूक दिली जाते, हाडतूड केली जाते की येणाऱ्या कस्टमरला दिसत नाहीये आमचं दुकान, तुम्ही दुसरीकडे उभं राहा वगैरे. तर म्हणजे एकतर पक्का रोजगार नाही, रोज काम मिळत नाही म्हणून कामाची वाट बघत हे तिकडे येतात. प्रत्येकाला काम मिळत पण नाही. जर 400 लोक येत असतील तर 150 लोकांना काम मिळतं, बाकीच्यांना तसंच घरी जावं लागतं. 3 ते 4 तास वाट बघतात, परंतु त्यातही ह्या प्रकारची हीन वागणूक सहन करावी लागते. आणि महिलांचा एक मुख्य प्रश्न येतो तिथे की टॉयलेट्स सुद्धा नाहीत. म्हणजे जर 3-3, 4-4 तास उभं राहावं लागतंय किंवा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पावसाला झेलत तिथे उभं राहावं लागतंय. तर मग टॉयलेट्सची सुद्धा व्यवस्था नसल्यामुळे किंवा असले तरी स्वच्छता न ठेवल्यामुळे अनेक आजारांना सामोरं जावं लागतंय महिलांना. तर मग त्यामुळे आमची ती मागणी बनते की ह्या ठिकाणी कामगारांना बसण्याची सुविधा असावी, डोक्यावर शेड असावी जिथे उन्हापासून पावसापासून संरक्षण व्हावं आणि पिण्याच्या पाण्याची टॉयलेट्सची सुविधा असावी. आणि आमची एक मुख्य मागणी ही सुद्धा आहे की लेबर एक्सचेंज ऑफिस प्रत्येक नाक्यावर बांधणं गरजेचं आहे. म्हणजे आज पुण्यातलं तुम्ही बघणार तर 100 पेक्षा जास्त कामगार नाके असावेत. म्हणजे नोकऱ्या नाही किंवा बेरोजगारीची भीषण परिस्थिती यातून दिसून येते की एवढे नाके ह्या काळात का वाढलेले. तर मग लेबर एक्सचेंज यासाठी की त्या नाक्यावर किती कामगार येतात त्या प्रत्येकाची त्या ऑफिसरकडे नोंद असावी, येणाऱ्या ठेकेदारांची नोंद असावी, कोण कुठल्या दिवशी कोणाकडे कामाला गेला आणि किती मजुरीवर गेला याची नोंद असावी. म्हणजे अनेकदा ठेकेदार कामावर घेऊन तर जातो परंतु मजुरी देत नाही किंवा अर्धाच पगार देऊन निघून जातो, ज्याचा पत्ता नंबर सुद्धा माहित नसतो कामगाराला. हो ना. तर मग अशा वेळेस हे पैसे देण्याची जबाबदारी त्या लेबर ऑफिसरची असावी. यासाठी लेबर एक्सचेंज ऑफिस असावे प्रत्येक नाक्यावर, अशी आमची मुख्य मागणी. बरेचदा लेबर घेऊन जातात परंतु पैसे देत नाही असंही झालेलं आहे. असे अनुभव असतात बरेच लोकांचे. किंवा त्या ठिकाणी काही झालं तर मग त्याची जबाबदारी, या सगळ्या गोष्टीचं काय म्हणणं असतं त्या कामगारांचं त्याच्याबद्दलचं? म्हणजे कामगाराकडे तर तसा ऑप्शन खूप कमी आहे की एखाद्या ठेकेदाराने पैसे
बुडवले तर त्याच्यापर्यंत पोहोचावं कसं? किंवा मुख्यतः हे ठेकेदार कुठेतरी जर मोठ्या बिल्डरच्या हाताखाली वगैरे असतील तर एक दबाव बनवून ते आधीच दहशत निर्माण करतात कामगारापुढे की नाही देणार पैसेचा किंवा काय. मग कामगाराला जेवढेही पैसे बुडाले त्याच्या विनाच पुढचं काम शोधत कामावर जावं लागतं. नाहीतर मग युनियन्स वगैरे असतात त्यांच्याकडे ते जाऊन तक्रार करू शकतात. त्या तक्रारींद्वारे ठेकेदारावर दबाव बनवून ती मजुरी सोडवून घेण्याचं काम करतो. आम्ही पक्षातर्फे सुद्धा अनेकदा ह्या प्रकारच्या मजुरी सोडवण्याचं काम केलेलं आहे. अच्छा. बाकी अजून काय आहे अश्विनी, जे काय आता तुमचा प्रचार चाललेला आहे त्याच्यात तुला काय वाटतं की हे मुद्दे आहेत की ज्याला धरून तुमच्या पक्षाला तुला प्रभाग क्रमांक 39 क मधून जिथून तू उभी आहेस तुला लोकांनी साथ द्यावी, ते जे काय असेल तर तू बोल. म्हणजे हीच मेन गोष्ट आहे की सगळीच कष्टकरी जनता ह्या प्रभागात राहते आणि यांना खूप बेसिक प्रश्न म्हणजे ज्यांना सामोरं दररोज जावं लागतंय. रात्री बेरात्री पिण्याचं पाणी येणं, ते भरायला उठावं लागणं, म्हणजे दिवसभर कामाच्या जागी जाऊन 8, 10, 12 तास काम करावंच लागतंय. आणि मोदी सरकारने जे सध्या 4 लेबर कोड आणून ठेवले किंवा गेल्या ऑगस्ट की सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रात फडणवीस सरकारने 12 तास कामाचा कायदा लागू केला, जो की पूर्वी 8 तास कामगारांनीच लढून मिळवलेला अधिकार होता. ते काढून टाकून म्हणजे मालकाच्या फायद्यासाठी किती वेळ तो राबवून घेऊ शकतो हे कायदेशीर बनवून टाकलंय. ते आणि 4 लेबर कोडद्वारे पक्का रोजगारच काढून घेणं, पक्क्या रोजगाराचा अधिकार काढून घेणं किंवा म्हणजे ज्यासाठी पूर्वी कामगार लढून सर्व अधिकार मिळवत होते, तो कामाचे तास कमी करून घेण्याचा अधिकार असू द्या, पगार वाढवून मिळण्याचा असू द्या किंवा ज्या काही मागण्या पूर्ण होत नाहीये, PF ESI मिळत नाहीये, पेन्शन मिळत नाहीये, त्याच्यासाठी संघटित होऊन किमान संप करू शकत होते, युनियन बांधू शकत होते, संघर्ष करू शकत होते. हा संघर्षाचाच पैलू गायब करून टाकलाय 4 लेबर कोडच्या माध्यमातून. तर मग जर हे अतिशय मूलभूत अधिकार काढून घेण्याचं काम मोदी सरकार सतत करतंय तर त्याचा विरोध करणं आज ह्या संपूर्ण कामगार वर्गाची गरज आहे. तर मग ते घेऊन पण जाणं त्यांच्यापर्यंत गरजेचं आहे. कारण महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार किंवा जे सतत यांच्यामध्ये जाती धर्माचं वातावरण पेटवलं जात आहे, सतत लोकशाही अधिकार काढून घेतले जात आहेत, या गोष्टींमुळे म्हणजे कामगाराच्या आयुष्यात तेवढा वेळच नाहीये की आपल्या समोर हे जे उभं केलं जात आहे ते खरे आपले मुद्दे नाहीयेत. आपले खरे मुद्दे काहीतरी वेगळेच आहेत. बरोबर आहे. आपल्या समोर खोटा शत्रू उभा केला आहे, म्हणजे हिंदू मुस्लिम वाद पण जे लावणं असू द्या किंवा लव जिहाद, लँड जिहाद, गोरक्षासारखे मुद्दे यांनी सतत आणलेले आहेत. आणि आपल्यालाही हे स्पष्टपणे माहिती आहे की जी इंग्रजांची नीती होती, फोडा आणि राज्य करा, डिवाइड अँड रूल, त्याच प्रकारची ही नीती वापरतंय फॅशिस्ट मोदी सरकार, जेणेकरून जनता शांतपणे त्यांच्या पुढ्यात वाढून ठेवलेलं सहन करत राहील आणि हे भांडवलदारांची सेवा करत राहतील. यांना सेवेत कुठेही अडचण येणार नाही. बरोबर. आणि म्हणून जे काही वाढून ठेवलं जातंय, सोशल मीडिया याच्यात मुख्य भाग घेते. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीजमध्ये सतत धार्मिक द्वेष निर्माण करण्याचे कामं केले जात आहेत किंवा बाकी आपण मीडियातून बघतोच आहे, गोदी मीडिया जास्तीत जास्त जनतेचं ध्रुवीकरण कसं करता येईल ह्या प्रयत्नात असतेच. कारण RSS BJPचं नेटवर्क तेवढं आहे, तेवढ्या प्रमाणात लोकांना काबीज केलेलं आहे त्यांनी एवढ्या 100 वर्षाच्या काळात. तर मग हे विचार काढणं खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी योग्य शिक्षण प्रशिक्षण करणं जनतेचं, योग्य राजकीय दिशा देणं, वैचारिक भरण पोषण करणं की हे मुद्दे आपले कधी नव्हतेच. आपले खरे मुद्दे तर म्हणजे रोजगाराचा अधिकार असणं आणि ती जबाबदारी सरकारने घेणं, बरोबर, हे आपले बेसिक राईट्स आहेत. किंवा प्रत्येकाला समान दर्जेदार मोफत शिक्षण असणं, हे आपले मूलभूत अधिकार आहेत आणि आपल्याला त्याच्यासाठी लढावं लागेल, ना की एकमेकांच्या धर्मावर, जातीवर आपल्याला सतत हल्ले करता येणार. आणि अनेक उदाहरणं अजून देता येतील. म्हणजे जाती अत्याचार पण गेल्या 10-11 वर्षात जे वाढलेले त्याची अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत.
परभणीतलं सोमनाथ सूर्यवंशीचं प्रकरण माहितीच आहे सर्वांना, की कोम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून कशा प्रकारे दलित वस्तीमध्ये घुसून घराघरात घुसून यांनी पोलिसांनी महिलांवर अत्याचार केले, हो. अतिशय वाईट पद्धतीने मारहाण केली आणि अ, म्हणजे चित्र वेगळंच उभं केलं मीडियासमोर. परंतु प्रत्यक्षात तर हे आहे ना, की पोलिसांना कोणी दिले अधिकार. बरोबर. या राज्याच्या गृहमंत्र्यांचेच तर आदेश होते, की यांनी या प्रकारे पोलिसांना आदेश दिले आणि दलितांवर अत्याचार करणं हे याच्यातून दिसून येतोय, की यांचा दलितांबद्दलचा राग किती मोठा आहे. किंवा वेगवेगळे धर्माचे सुद्धा मुद्दे आणले जात आहेत किंवा धार्मिक द्वेष करणारे जे भडकाऊ भाषणं देणारे नेते मंत्री यांच्याच सत्तेत बसलेले आहेत, बरोबर. त्यांना कशा प्रकारे सपोर्ट केला जातोय. आज सामान्य माणूस जेव्हा म्हणजे रोजगाराचे शिक्षणाचे मुद्दे उपस्थित करतोय किंवा सरकारला प्रश्न विचारतोय की आमच्यासाठी नोकऱ्या का नाहीये, तेव्हा हे करणाऱ्याला जनसुरक्षा सारखे कायदे महाराष्ट्रात लागू केले जात आहेत, की तुम्ही सरकारला कुठलाही प्रश्न विचारला तर तुमच्यावर हा कायदा लागू केला जाईल. बरोबर. परंतु मग हे ज्या पद्धतीने ध्रुवीकरण करण्याचं काम करताय तेव्हा ते त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई का होत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींमधून स्पष्ट आहे की यांना म्हणजे पोलीस प्रशासन असू द्या, न्याय व्यवस्था असू द्या किंवा सरकारी सगळ्याच इन्स्टिट्यूट असू द्या, त्यात अगदी शिक्षण व्यवस्थेपासून सर्वच एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असू द्या, FTI असू द्या, ह्या सगळ्यांमध्ये आतून पोखरण्याचं काम केलेलं आहे, लोकशाहीवर हल्ले चढवण्याचं काम केलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून फक्त म्हणजे पूर्णतः फॅशिस्टीकरण झालेलं आहे सत्तेचं आणि त्यामुळे संघ, BJP, RSS चे लोक प्रत्येक इन्स्टिट्यूटमध्ये बसवून आतून पोखरण्याचं काम यांनी सगळ्या इन्स्टिट्यूटचं केलेलं आहे. गेल्या 100 वर्षात केलं असल्यामुळे ते नक्कीच क्रमिक प्रक्रियेत ते केलेलं आहे आणि आतून पोखरल्यामुळे आज लोकशाहीचं फक्त एक दिखाऊ कवच आपल्या समोर ठेवलेलं आहे. तर त्या कवचावर किती विश्वास ठेवावा हे आज म्हणजे कामगार कष्टकरी जनतेला जाणून घेणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी हे राजकीय शिक्षण प्रशिक्षण खूप आवश्यक आहे. महिलांवरचे अत्याचार हा पण एक मोठा मुद्दा आहेच त्याच्यातला, की गेल्या 12 वर्षात किती प्रमाण वाढलेलं आहे. एक म्हणजे दिल्लीतलं निर्भया प्रकरण सर्वांनाच माहितीये, जे काँग्रेसच्या काळात झालं होतं, ज्याच्यावर संपूर्ण देश रस्त्यावर उतरला होता आणि म्हटलं होतं की आम्ही नाही सहन करणार हे महिलांवरचे वाढते अत्याचार. आम्हाला असं सरकार पाहिजे जे महिलांना सुरक्षितता देऊ शकेल. त्यावरच म्हणजे बहुत हुआ नारी परवार, अब की बार मोदी सरकार घोषणा देत मोदी सरकार सत्तेवर आलं किंवा निवडून दिलं, जनतेने विश्वास ते सगळं केलं. हा मग त्या काळात वाढलेलंच आहे हे सगळं. हो, प्रचंड प्रमाणात वाढलंय. कुलदीप सिंग सेंगर सारख्या घटना तर आत्ताच आपल्या समोर आहेत, की 17 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिच्या घरच्यांना सुद्धा मारून टाकण्याचं काम वाईट पद्धतीने केलं, जो BJPचा MLA होता आणि ज्याला जन्मठेपेची शिक्षा दिली होती, पण 5 वर्षात गेल्याच आठवड्यात दिल्ली हायकोर्टाने बेल दिली. नक्कीच जनदबावाने ती मागे घेतली त्यांनी, परंतु हे एकमेव उदाहरण नाहीये ना. स्वामी चिन्मयानंद असू द्या, बाबा राम रहीम असू द्या, आसाराम बापू असू द्या, आता राम रहीम तर 40वी बेल आहे त्याला, असं ऐकलं मी काल. हो, परोलवर म्हणजे काढत असतात बहिणीचं किंवा साध्या मित्राची बर्थडे पार्टीच्या नावाने यांना परोल मिळतात. बापरे. आणि मग म्हणजे वर्षभरातून जर 6 महिने बाहेरच असतील तर यांना मोकाट फिरण्याची पूर्णतः संधी दिली गेली आणि पाठिंबा आहे सरकारचा बेसिकली या सर्व गोष्टींना. आणि म्हणून वस्त्यांमध्ये सुद्धा हे दिसून येतं की बेरोजगारी प्रचंड वाढलेली असल्यामुळे जे वस्तीतले तरुण आहेत, जे म्हणजे 10वी-12वीच्या पुढे फार नाही शिकू शकले, नोकऱ्या नसल्यामुळे आसपासच चौकात बसतात वगैरे, आणि नगरसेवकांना हे मिळतात हाताशी गुंड म्हणून यांच्या वसुल्या करायला वगैरे, या सर्व गोष्टींसाठी यांना हाताखाली गुंड लागतातच. मग यांना स्वस्तात नशे पुरवणं, यांना दारू गांजा पुरवणं आणि मग त्या आधारावर वस्तीमध्ये गुंडगिरीचं प्रमाण, गुन्हेगारीचं प्रमाणही प्रचंड वाढलेलं आहे. मग ज्या कामावरून उशिरा महिला येतात किंवा कॉलेजमधून उशिरा मुली येतात, त्यांना सतत ती डोक्यावर टांगती तलवार असतेच की घरी जाताना आज माझ्यासोबत काहीतरी विपरीत होईल. बरोबर आहे.
म्हणजे हे गोष्ट आहेच आणि याला कारणीभूत हेच आहेत की सत्तेत बसलेलं सरकारच बलात्काऱ्यांना पूर्णतः पाठिंबा देत आहे. तर मग जमिनीवर सुद्धा तेच दिसतं की आपण काहीही करा, आपल्या पाठीशी सरकार आहे. बरोबर आहे. तर तुम्हाला आता लक्षात आलं असेल की जेव्हा एखादा उमेदवार निवडणुकीला उभे असतो तेव्हा त्यांच्या बोलण्यामध्ये काय असायला पाहिजे. आता अश्विनी बोलली तरी तुमच्या लक्षात आलं असेल, मलाही ते खूप जाणवलं की इतर कुणीही उमेदवार अशा प्रकारे बोलत नाही. तुम्हाला सगळीकडे फक्त बॅनरबाजी दिसतेय, काहीतरी झगपक फोटो दिसतायत किंवा मग हिंदू मुसलमान, ही जात ती जात किंवा मग बाकीचे जे काय आता हिने बोललेले आहेत ते मुद्दे दिसतात. पण तुम्हाला लक्षात आलं असेल की हे आपले खरे मुद्दे नाहीच आहेत आणि कधीही नव्हते. आणि जर का ते मुद्दे घेऊन कोणी बोलत असेल याचा अर्थ ते तुम्हाला डायव्हर्ट करत आहे. त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहा. आणि अश्विनी, तुला या निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा. तू प्रचंड यांनी बहुमतांनी निवडून ये आणि तिथल्या जनतेने सुद्धा तुला निवडून दिलं पाहिजे. याशिवाय महाराष्ट्रातले खूप लोक मला बघतात, त्यांनी सुद्धा ह्या गोष्टी खूप जास्त लक्षात घेतल्या पाहिजे आणि याच्या आधारावरच आपल्याला पुढे आपलं राज्य किंवा आपला देश जायला पाहिजे असं मला वाटतं. थँक्यू अश्विनी. तुला जर शेवटचं काही बोलायचं असेल तर बोल. नक्कीच. मला एक फक्त म्हणायचं होतं की म्हणजे निवडणुका लढणं हे एक माध्यम आहे की ज्याच्या आधारावर जे लोकशाही अवकाश आहे, भांडवली व्यवस्थेने जो लोकशाही अवकाश दिलेला आहे, ते लोकशाही अधिकार जेव्हा काढून घेतले जात आहेत त्यांच्यासाठी लढणं हे निवडणुका एक माध्यम आहे छोटंसं. परंतु ते आपल्याला सर्वतोपरी काही देऊ शकणार नाही, हे तर नक्कीच समजलं पाहिजे आपण. आणि म्हणून भांडवली निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करणं हा एक टॅक्टिकल सहभागाचाच भाग आहे. परंतु आपल्याला म्हणजे हे जे अधिकार आहेत जनतेचे, जे सामान्य कष्टकरी जनतेला अतिशय नरकीय अवस्थेत जगावं लागतंय वर्षानुवर्षापासून, तर ते बदलण्यासाठी एक समतामूलक समाजाच्या निर्मितीसाठी आणि जिथे सर्वांना समान अधिकार असतील आणि मुळात देश चालवणारा जो कष्टकरी वर्ग असेल तो एक चांगल्या परिस्थितीत जगू शकेल, जिथे स्त्री पुरुष समानता असेल, जिथे सर्व अधिकार सर्वांना असतील, अशा समाजाच्या निर्मितीसाठी तर निवडणुका फार काम नाही करू शकणार. त्याच्यासाठी एक जनतेची संघटित आंदोलनं उभी करावी लागतील आणि समाजवादी व्यवस्थेसाठी प्रयत्न करावा लागेल. भारताचा बरोबर. क्रांतिकारी कामगार पक्ष त्यासाठीच मुख्यतः काम करतोय आणि देशभरात हा लढा सतत चालू असणार आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद अश्विनी. थँक्यू.